तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक शिवाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 116वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरलाल फापट हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच अशोकराव घाटे, सोसायटी संचालक गजानन मुंगसे, डॉक्टर गेबड, सरपंच सौ शुभाताई खंडारे, सरपंच गायत्री चिम, युसुफ भाई आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल या संदर्भात कार्यक्रमाचे अध्यक्ष इंगळे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे सहकारी शाखाधिकारी गावंड, शाखा व्यवस्थापक अंगद देवके, सचिन मंगडे यांच्यासह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेळे, आडगाव सर्कल। सहकारी बँकेचे 116 वर्ष पूर्ण झाली असून 117व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। तर या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे आभार। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व मनोहरलालजी फापट, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सेवा सहकारी सोसायटीचे संचालक गजाननजी मुंगसे, आमचे काका अशोक काका घाटे, त्याचप्रमाणे सिरसोलीवरून आलेले सिरसोली सेवा सहकारी सोसायटीचे गेबळ साहेब, तसेच शिवाजीनगरचे माजी सरपंच मोहम्मद युसुफ भाई, तसेच या गावच्या सध्याच्या शिवाजीनगरच्या प्रथम नागरिक चिमताई आणि अळगाव नगरीच्या प्रथम नागरिक खंडारेताई व सर्व सन्माननीय अतिथी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले बँकेचे कर्मचारी, सर्व कर्मचारी, देवके साहेब, गावंडे साहेब, तसेच पावडे साहेब, सर्व आमचे मित्रच आहेत। त्याचप्रमाणे सिरसाट साहेब आणि कुटेमाटे साहेब जे अकोल्यावरून आणि विशेष प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, या सर्वांच्या वतीनं, तसेच या ठिकाणी काही अडगाव, शिवाजीनगर आणि विशेषतः सिरसोलीचे सर्व सभासद आणि या बँकेचे ठेवीदार या ठिकाणी उपस्थित झाले, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्या संदर्भात एका मिनिटामध्ये बोलू इच्छितो। एक शिक्षक प्रतिनिधी म्हणून मला या ADCC बँकेच्या बद्दल माझं पण मत या ठिकाणी मला सांगायला मिळत आहे। तर सर्वप्रथम ज्यांनी हे सहकाराचं वटवृक्ष, आज वटवृक्षामध्ये रूपांतरण झालं, परंतु ज्यांनी हे छोटंसं रोपटं लावण्याचं काम केलं ते अण्णासाहेब कोरपे यांना देखील मी या ठिकाणी त्यांचं मानाचा मुजरा त्यांना अर्पण करतो। ते आज या ठिकाणी नाहीत, परंतु त्यांच्या वतीनं त्यांचे विचार आज जनमानसामध्ये रुजवण्याचं काम हे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खऱ्या अर्थानं मोठ्या रूपात करत आहे। कारण या बँकेमध्ये फक्त एका विशिष्ट व्यक्तिमत्वाचे लोक नाहीत, तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी पण कल्याणकारी योजना आहेत, त्यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी देखील कल्याणकारी योजना आहेत आणि सर्व लोकांचा विशेषतः विचार करून ही बँक आज मार्गक्रमण करत आहे। आणि यांचं मॅनेजमेंट एवढं सुंदर आहे की त्या मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आज खऱ्या अर्थानं सुरू आहे, नाहीतर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँक जे आहे पदार्पण करीत आहे। आपले वेळोवेळीचे सहकार्य व बँकेप्रती असलेली अटूट विश्वास हीच बँकेची एक शक्ती आहे। आपला पैसा सोबतच विश्वासाची जपणूक बँक अनंत काळापासून करीत आहे। बँक आधुनिक झाली असून इतर बँकेत असलेल्या सर्व सेवा सुविधा आपल्या बँकेत पण आहेत। 112 शाखा व 74 ATM व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग ही आपल्या बँकेची एक बलस्थाने आहे। बँकेचे अध्यक्ष सन्माननीय महोदय डॉक्टर संतोष कुमार कोरपे साहेब व सर्व सन्माननीय संचालक मंडळाचे अमूल्य मार्गदर्शन आम्ही प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत। बँकेच्या अनेक योजना आहेत, तसेच बँकेने नुकतीच आपल्या छोट्या बचतीला एक मोठा आकार देण्यासाठी नुकताच लॉन्च केलेली इच्छापूर्ती आवडती ठेव व आपले तसेच आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अमृत कलश योजना नुकतीच आणलेली आहे। फार मोठा व्याजदर आपणास या ठेवीच्या माध्यमातून मिळणार आहे, करिता बँकेच्या विविध कर्जाचा व ठेवीचा लाभ घ्यावा असे मी विनंती आपणास करीत आहोत। आपला बँकिंग व्यवहार सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना बँकेने केलेल्या आहेत। तसेच आपले सुरक्षितते